नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण डोळे कोरडे होणे, डोळ्याची आग होणे, डोळ्यांची खाज होणे याच्यावरती आयुर्वेद उपचार या विषयास थोडक्यात बोलणार आहोत. कारण ही समस्या अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना भेडसावत आहे. आता ही समस्या भेडसावण्याची महत्त्वाची कारणं काय आहेत? तर बऱ्याच जणांचं पोट साफ होत नाही, बऱ्याच दिवसांपासून त्यांना कॉन्स्टिपेशन झालेलं असतं, हे एक कारण आहे. दुसरं, बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा म्हणजे हे ॲसिडिटी फार दिवसांपासून, महिन्यांपासून किंवा वर्षांपासून असते. त्याच्यामुळे सुद्धा ही लक्षणं उत्पन्न होतात. बऱ्याच जणांना वारंवार ताप येत असतो, त्याच्यामुळे सुद्धा होतात. बऱ्याच जणांना विशिष्ट पदार्थांची ॲलर्जी असते, त्यामुळे डोळ्यातून आग होते, डोळ्यातून पाणी येतं, डोळे कोरडे पडत असतात. त्याचबरोबर बऱ्याच जणांना डोळ्यांचा नंबर कमी जास्त झालेला असतो. त्याचबरोबर बऱ्याच जणांचा स्क्रीन टाईम किंवा मोबाईल टाईम, लॅपटॉपचा टाईम हा खूप जास्त असतो. त्यामुळे ही लक्षणं प्राधान्याने निर्माण होत असतात. तर ही लक्षणं निर्माण झाल्यानंतर त्यातलं नेमकं कुठलं कारण आहे ते शोधून त्याच्यावरती जर उपचार केले, तर डोळ्याचा कोरडेपणा किंवा त्याची खाज, आग आपल्याला अगदी 100% कमी अवधीमध्ये घालवता येत असते. आता हे झाल्यानंतर काही उपाय आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. त्यातला पहिला जो उपाय आहे, तर मलावष्टंभ झालाय किंवा पोट साफ होत नसेल, तर त्यांनी त्रिफळा चूर्ण, गंधर्वहरितकी चूर्ण किंवा अविपत्तिकर चूर्ण किंवा एरंडाचं तेल तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जर ती औषधं घेतली, तर तुमचे पोट साफ होणार आहे आणि त्याबरोबर तुमच्या डोळ्याचे कोरडेपणा आणि आगसुद्धा ह्या उपायाने अतिशय चांगल्या पद्धतीने कमी होत असते. दुसरा उपाय म्हणजे त्रिफळा चूर्ण बाजारामध्ये मिळतं. तर त्या त्रिफळा चूर्णातला 1 चमचा त्रिफळा चूर्ण 2 कप पाण्यामध्ये घ्यावं आणि छोट्या गॅसवरती ते उकळावं. 2 कपाचा 1 कप झाला की तो काढा गाळून घ्यावा. हा काढा गाळून घेताना तो 4 ते 5 लेयर कपड्यांचे असेल, त्याच्यातून तो काढा गाळला पाहिजे. तो काढा गाळून घेतल्यानंतर तो काढा कोमट झाल्यानंतर त्या काढ्याने तुमचे डोळे धुतले, तर त्या काढ्याचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग होतो. डोळे स्वच्छ ह्या काढ्याने धुतल्यानंतर गुलाबाचं जल बाजारामध्ये मिळतं. खूप चांगल्या कंपन्यांचं ते गुलाबाचं जेल आणावं आणि त्या गुलाबांच्या पाण्यामध्ये थोडंसं शुद्ध स्वच्छ कापड किंवा कॉटन बुडवून त्याच्या घड्या तुमच्या डोळ्यांवरती 10 ते 15 मिनिटं जर ठेवल्या, तर त्याचासुद्धा अतिशय आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग करता येत असतो. तिसरा उपाय, त्रिफळामृत आहे किंवा शुद्ध गाईचं तूप आहे किंवा कॅस्टर ऑइल आहे, एरंडाचं तेल आहे, ते डोळ्याच्या आजूबाजूला सुद्धा लावता येतं किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ते डोळ्यांमध्ये सुद्धा घालता येत असतं. त्यासाठी तुमची प्रकृती आणि डोळ्याची लक्षणं कुठली आहेत या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा दाखवून त्यानुसार ही जर औषधांचा उपयोग केला, तर डोळ्यांची आग किंवा कोरडेपणा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं घालवता येत असतो. आहारामध्ये प्राधान्याने तूप आणि लोण्याचं सेवन जर केलं, तर डोळ्याची ताकद आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं वाढवता येत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय म्हणजे रात्री झोपताना दोन्ही पायाचे तळवे हे स्वच्छ धुवावेत. तळवे स्वच्छ धुतल्यानंतर दोन्ही तळव्यांना खोबरेल तेल किंवा गाईचं तूप लावावं आणि त्याच्यावरती काचेच्या वाट्याने हलकंसं मसाज 10 ते 15 मिनिटं जर केलं, तर तुमच्या शरीरातली उष्णता ह्या उपायाने खूप चांगल्या पद्धतीने कमी होत असते. उष्णता कमी झाल्यामुळे डोळ्यांची ताकदसुद्धा चांगली वाढते. डोळ्यांची म्हणजे ज्यांची कमी झालेली असेल त्यांची ताकद वाढते आणि ज्यांचे डोळे चांगले आहेत त्यांच्या डोळ्यांचं रक्षण ह्या उपायाने खूप चांगल्या पद्धतीने होत असतं. त्यामुळे हा उपाय अगदी तुम्हाला कुठल्याही तक्रारी नसतील तरीसुद्धा रात्री झोपताना जर केला, तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल. धन्यवाद.